नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन भागामध्ये. आपण मार्च महिन्यात आहोत. वसंताची चाहूल सगळीकडे लागलेली आहे. सगळे झाड वगैरे आता झोपेतून उठत आहेत नाही का, आणि आपणही मशागतीला आता लागणार आहोत. पण तत्पूर्वी थोडासा संदेश की आता आपण काय करू शकतो जेणेकरून तुमचं बागकाम किंवा तुमची बाग अजून छानपणे खुलून दिसेल. काय होत आहे, आपल्याला असं वाटतं आता पटापट जर वसंत येत आहे तर भरभर भरभर सगळ्या झाडांना खाद्य घालूया किंवा त्याच्यावरती फवारणी करूया, है ना, जेणेकरून पटापट आपले झाड वाढले पाहिजेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण हेच करणं आपल्याला टाळायचं आहे. का? कारण आधी झाडांना झोपेतून नुकतेच ते उठलेले आहेत. आपण उठल्या उठल्या पटापट भरपेट जेवण करतो का? नाही की नाही, न्याहारी असते. तसं झाडांना आधी काही दिवस असंच छान उठू द्या, उकरी वगैरे करून काही दिवस ठेवा आणि त्यानंतर 2-4 दिवसानंतर खाद्य आणि फवारणी करा. यानी काय होईल, तुमचे झाड छान उगवतील आणि त्यांना वाढायला मदत होईल. पटापट आपल्याला घाई करायची नाहीये, त्यांना त्यांचा वेळ द्यायचा आहे आणि मग पहा तुमच्या झाडांना काय सुंदर फुलं येतील आणि काय मस्त बहरतील. याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया. दाखवते कुणाच्या गार्डन मध्ये आपण आज कुणाला भेट देणार आहोत आणि माझ्या बरोबर कोण गार्डन गप्पा कंडक्ट करणार आहे. तर मंडळी, माझ्या बरोबर हा इंटरव्ह्यू को कंडक्ट करणार आहे भेटा दीप्ती अग्रवाल यांना. तर दीप्ती, खूप खूप स्वागत आहे गार्डन गप्पामध्ये. आणि पहिल्यांदाच दीप्तीताई आपल्याशी मराठीतून संवाद साधणार आहेत. तर हे तुम्ही पेलू शकाल वाटतंय का? हो, खूप कठीण आहे पण ट्राय करूया. चला पहिल्यांदा बघा दीप्तीताईंना मराठी बोलताना. वा वा वा. दादा, बागकामा व्यतिरिक्त तुम्ही काय करता? माझा व्यवसाय आहे. मी व्यवसाय पाहतो आणि व्यवसायाच्या व्यतिरिक्त जेव्हाही मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी गार्डनिंग करतो. आणि काकू, आपण काय करता? मी तर सामाजिक काम पहिले खूप करायची मी. आता मी योगा क्लासची अध्यक्ष आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिरात सदस्य आहे, तिथे पण काम करते आणि घरी पण सुनांना मदत करते आणि थोडंफार बगीचाचंही पण काम करते. अच्छा, ते थोडंफार जर हे आहे जास्त काय असेल तर काकू या खूप ऍक्टिव्ह आहेत. तर समाज कार्य तर ते करतातच आणि सगळे बागीच्याचं जी आवड आहे ती बेसिकली ह्यांच्यापासून सगळ्यांना आलेली आहे. आणि ताई, आपण काय करता? मी गृहिणी आहे. अच्छा, आणि मग तरी बगीच्यात मदत करतात? हा, झाडझूड करते, साफसफाई तेही जरुरी आहे ना, निगा राखणं. कारण आपण छान लावू पण त्याची तेवढी काळजी घेतली गेली पाहिजे. तर सगळ्यांचं हे मिक्स एफर्ट्स आहेत की तुम्हाला ही बगीचा इतकी सुंदर दिसते. तर मला तर खूप आनंद होतोय की असा बगीचा आपण अकोल्यात सहसा पाहायला मिळत नाही. काळजी घेतली तर झाड तुमच्याशी बोलतात आणि तेवढा प्रतिसादही देतात. हॅलो सर. हॅलो मॅडम. तुम्ही इथे कोणती माती यूज करता? माती ही इथलीच पहिलीची माती होती, पण त्यामध्ये आम्हाला काही भरती टाकावं लागली. तर जी इथे रेल्वे पुलाचं तापडिया नगरमध्ये काम चालू आहे तिथलीच माती आम्ही आणून टाकलेली आहे. त्यामुळे माती बाहेरून काही आणलेली नाही, लोकलचीच माती, काली माती. काळी माती. ओके. आणि इथे सूर्यप्रकाश कसं पडते? जसं झाडांवर व्यवस्थित पडते की नाही? इथे चारही बाजूने आमच्या घराचं म्हणजे प्रांगण तुम्ही पाहिलं तर चारही बाजूने ऊन येतं, त्यामुळे इथे सूर्यप्रकाशाची तर काही कमी जाणवत नाही. अच्छा. नाहीतर असं असते ना की कोणत्या कोणत्या झाडांना जास्त लागते आणि कोणत्यांना कमी. हो, तर तशी व्यवस्था केली असते हो, का तुम्ही? जसं आता उन्हाळ्याचे दिवस येतील, ऊन खूप वाढेल, हा. तेव्हा आम्ही इंडोर प्लांट्स जे आहेत किंवा ज्यांना हम्म. ऊन सहन नाही होत, त्याला आतमध्ये व्यवस्था करतो आम्ही, त्याची घरामध्ये सुद्धा करतो. आणि अच्छा. तसं एक शेड बनवलेला आहे, त्या शेड मागच्या साईडला आहे, त्याच्यामध्ये अच्छा. आम्ही सर्व ठेवतो झाडं. ही जी बागेची मेहनत पाहतोय ती किती वर्षांची? हे आम्ही 5 वर्ष झाले. 5 वर्षात आम्ही हे सर्व एवढी मोठी गार्डन डेव्हलप केली. आणि इथे आमच्याकडे फळाची झाडं आहेत, कॅक्टस आहे, फुलं आहेत, फुलांचे, नंतर वेली वर्गामध्ये वेलीचे झाडं आहेत, सर्व प्रकारचे झाडं तुम्हाला मिळतील. जिथे लोकांनी इंडोर प्लांट्स लावलेत ना, इंडोर त्यांनी आउटडोर लावलेले आहेत आणि तेही खूप छान वाढलेले आहेत मंडळी. तर मला असं वाटतं की झाडांनाही कळतं की त्यांची निगा कशी राखली जाते, त्यानुसार ते प्रतिसाद देतात. बरोबर. बोलकी झाड हे आहेत. खरंच आहे. तुम्ही इथे खत कोणतं वापरतात? मोस्टली शेणखत अच्छा. आणि जे आयर्न डस्ट असते ना, म्हणजे जी वेल्डिंग कारखान्यात इथे सापडते, अच्छा. ती आयर्न डस्ट सुद्धा टाकतो आपण.
पण नॅचरल खतं जे आहेत तेच वापरतो. ते आयर्न डस्टमुळे काय होतं? त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते, तेही टाकतो आपण. नंतर जे आपलं हे असतं ना, सरकीचं ढेप, ते अच्छा, ढेप सुद्धा टाकतो. ढेपीचा चुरा चुरा. तो सुद्धा टाकतो. त्यांनी सुद्धा झाड वाढतात चांगले. अच्छा. आणि आम्ही कंपोस्ट खत फिश कट. हा हा नंतर फिश खत म्हणून असतं, म्हणजे जे आपलं मच्छी खत म्हणतो आम्ही त्याला, अच्छा. ते सुद्धा वापरतो. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, आम्ही स्वतःच कंपोस्ट खत तयार करतो. अच्छा. आणि कीटकनाशक झाडांना? कीटकनाशक सहसा वापरत नाही, कारण असं काही काम नाही पडत. पण यावेळेस मावा पडला होता मागच्या आमच्या तुरीच्या झाडावर येते, तेव्हा अच्छा. थोडा फवारणीसाठी म्हणून आम्ही फंगीसाईड वापरतो. ओके. हा, आणि पेरूला आतमध्ये कीड लागली हा, तर तिथे हिंग टाकला होता. हिंग टाकला होता. हिंग आपलं हा. खायचं हिंग. खायचा हिंग त्याच्यामध्ये. हिंगाचं पाणी. हिंगाचं हो. पाणी. हा. तर काकू, मला हे सांगा की आपल्या ह्या बागेत कोणत्या एखाद्या प्लांटला मनाई आहे असं काही आहे का? नाही, सगळे प्लांट चालतात, सगळे प्लांट म्हणजे तुम्ही भेदभाव करत नाही? नाही. भेदभाव नाही. तर तुम्ही करू नका. प्लांट्स मध्ये भेदभाव आपल्याला करायचा नाहीये. आणि एखादा कोणता प्लांट प्रॉब्लेम सातत्याने बघायला मिळाला असं झालंय का की हा रोग सतत दिसतोय माझ्या झाडांवर? तर ते वेल लावतो की नाही आम्ही, हा. आपल्या गिलका, हो. दोडका, त्याच्यावर बाकी रोग पडतो. अच्छा. आणि ते असे खास चांगले येत नाही. बर, मग त्यासाठी मावा. काय उपाययोजना? हा, तर त्यासाठी तर फवारे वगैरे अच्छा. मारतो. तर ते यांना बोलवून, ज्यांना शेतीची माहिती आहे त्या लोकांना बोलवून त्यांच्याकडे येतो. अच्छा. कारण आपल्याला इतके याची माहिती समज नाही. बरोबर. पण एवढे समज नसताना तुम्ही इतकं सुंदर बाग लावलेली आहे. खरं म्हणजे याची मेहनत आहे राजेशची. अच्छा. त्याची मेहनत जास्त आहे. मी पहिले खूप करायची, आता माझी ती होत नाही वयाच्या हिशोबाने. अच्छा. नाही तर पण तुमचं मार्गदर्शन असेलच हा, ना, हा. आहे ना दादा? हो हो हो. तिथं आहे तर हा, मार्गदर्शन म्हणजे तो लक्ष ठेवतो. आई कैची घेऊन काही कापते का, काही याचं काय, मोठे झाडं झाले तरी म्हणजे कापू नका, तसेच राहू द्या. हो. बरं आहे ना, तुमच्यातलं ते त्यांच्यात आवड आली आहे ना? इथे ती सुगंधी येत आहे माईल्ड, ते कशाचं आहे? ह्या मोसंबीला इथे बहार आलेला आहे, अच्छा. आणि या बहाराचा हा सुगंध सर्व आसमंतात दरवळलेला आहे इथे. म्हणजे दादा, मी पहिल्यांदा आज आयुष्यात मोसंबीच्या फुलांचा सुगंध घेतलाय. खरंच सुगंध चांगला आहे. आणि मंडळी, तुम्हाला सांगते, इतका असा माइल्ड, असा छान, काय म्हणून, मला आधी वाटलं की रात राणी किंवा असा आहे का, म्हणजे त्या प्रकारचा सुगंध ह्या मोसंबीच्या फुलांना असतो. हे आज आपल्याला कळालं. गार्डन गप्पाचे किती फायदे आहेत, है ना? आपल्या इथला तुम्ही ऋतुमान पाहता, हो. खूप प्रखर आहे. हो म्हणजे उन्हाळाही तेवढाच, हो, हो. हिवाळा तेवढाच. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या बागेची काळजी कशी घेता? उन्हाळ्यामध्ये आम्ही सर्व हिरवं छत तयार करतो. बरं. आपलं नेट Green net लावतो, लावतो. ग्रीन नेट लावतो. बरं. आणि टाइम टू टाइम पाणी, बरं. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी याचं अच्छा. पाणी देत राहतो. अच्छा. म्हणून तर पानाचा वेल एवढा मोठा हो. झालेला आहे. बापरे. हो. मंडळी, मी तुम्हाला दाखवेनच यांच्या पानाचा वेल. इतका वरपर्यंत गेलाय की हो. जेवढ्या मजली ह्यांचं घर आहे तेवढ्यापर्यंत हा पानाचा वेल आहे. आणि आणि- इकडे पण, इकडचं तर बाहेर हो, गेलेला आहे. हो. बाहेर लोक पानं तोडतात त्याचे. लोक म्हणलं की तोडणं आलं. हा, आणि तिकडच्या बाजूचे पण अच्छा. वेल खूप वर गेला होता. आम्ही आता तो खाली काढला. अच्छा. अच्छा. खूप वर गेला होता तो वेल. अच्छा. म्हणजे आवड असली ना मंडळी की बघा किती म्हणजे तुम्हाला काम करायला त्याच्यात मग काम नाही वाटत, ते मजा येते. हा, मजा है येते, ना? चांगलं वाटतं. मी बरोबर. तर पहिले खुर्चीवर बसून निंदन करायची. अरे बापरे. हो, खुर्चीवर बसून, खाली नव्हते बसता येत. अच्छा. छोटीशी खुर्ची, त्या खुर्चीवर बसून तेवढी निंदन आवड करायची. पाहिजे, हो. है ना? बरं काकू, मला हे सांगा की तुमच्या बागेचं काय खास वैशिष्ट्य वाटतंय तुम्हाला, की हे माझ्या बागेत आहे, इतर कोणात नाही, असं ते काय? पाण्याचा वेल तोच आहे. बस, अच्छा. त्याची एक. आणि मला आणि असं वाटतं की गुलाब- परसबाग, हा, ही जी परस- अशी टिपिकल मंडळी, परसबाग आपण खूप ऐकत आलो. माहिती का, आधी बघा आपली वाडा संस्कृती होती तेव्हा एक घराची रचना कशी असायची, बाहेर एक अंगण, मग हा. घर, आणि मागे परसबाग. बरोबर. परसबागेत आपण भाज्या, फळ किंवा नारळ किंवा आपल्याला उपयोगाच्या वस्तू अशा लावायचो केळी, तिथे, वेळी झाड. असं. हा, की जेणेकरून तिथनं उत्पन्न, म्हणजे घरच्या घरीच खायला व्हायच्या त्या मी गोष्टी. पहिले पालक त्यांच्याकडे लावायची. तशी आहे परसबाग, जी आम्ही कुठेच पाहिली नाहीये. मी पहिले पालक, अच्छा. मेथी, अच्छा. अजून ते काय म्हणतात त्याला, याची भाजी, ते कोथिंबीर. सर्व काढायची. अच्छा. हा. आताही भरपूर भाज्या आहेत तिथे. आता जास्त काढत नाही.
कारण आता उन्हाळा येईल तर पाऊस पाण्याची जरा हे होते टंचाई, बरोबर. म्हणून मग मी करत नाही. नाही तर आम्ही खूप भाज्या काढायची पहिले, अच्छा वाटून द्यायची मी तो. अच्छा, हो एवढे मोठे येत हो, आहेत. हे आले- अच्छा, आपल्याला पुढच्या एवढे वेळेस तुम्हाला लागत नाही. वाटायचं असेल मला आठवण हो. करा. कारण एवढे काय घरी खात नाही कोणी. अच्छा. ते गिलके बिलके तर पोरं खातच नाही. अरे आणि इथे इतकं सुंदर जंगल सारखं त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे ना, आणि माहिती पण ते स्वतः सांगतात. तर दादा आता सांगा काय काय आहे आपल्या परसबागेत? आपल्या परसबागेत केळी आहे, आवळा हो, केळी आहे, दिसते आम्हाला. नारळ आहे, नंतर चिक्कू आहे. चिक्कू हा इथे इथे मागे लागलेला आहे. आहे. इवन जॅकफ्रूट म्हणजे आपलं फणस आहे, फणस आहे. मोसंबी आहे. अरे वा. हम्म. इथे मला वांगी पण दिसतात. वांगे लागलेले असतील, बहुतेक काढले, मला वाटते आज वांगे काढले गेले, अच्छा नाही तर वांगे सुद्धा लागलेले आहेत. अच्छा. नंतर नवीन प्रयोग म्हणून मी आता जांभळा प्राजक्ताचं फूल, काय सांगताय? फुलाचं झाड प्राजक्त जांभळ्या रंगाचा आहे. जांभळ्या रंगाचा अरे वा. आता लावलेला आहे. आता पाहूया चांगले हा. फुले येतील ह्याला तेव्हा. जेव्हा ही बार येईल तेव्हा आम्हाला नक्की दाखवा. नक्की तुम्हाला कारण बोलवतो. आपल्याला हे माहित नसणार आहे की जांभळ्या रंगाचे प्राजक्ताचे फुलं मी तरी कधीच नाही पाहिलंय. जांभळ्या रंगाची आम्ही साडी घातली, फुलं माहित नाहीत. आता आल्यावर दादा सांगतील कसं. आणि ह्या झाडांबद्दल काय सांगाल दादा? ह्याला सत्यानाशी झाड म्हणतात आणि ह्या झाडांचा आयुर्वेदिक उपचारासाठी वापर करण्यात येतो. ह्याच्या मुळांमुळे तुमच्या मूळव्याधीचा विकार असेल किंवा ज्याला पोटाच्या पोटखड्यांचा, तर पोटांच्या समस्यांवरती ह्याचा फार चांगला उपयोग अच्छा. होतो. ह्या तर आपण मंडळी जिथे तिथे आजकाल बघायला मिळत आहेत है ना. हा. म्हणजे हे वीड्स ज्याला म्हणतो ना त्या प्रकारात येतात, पण त्याचाही उपयोग आहे. तर मी सांगते तुम्हाला, प्रत्येक झाडाचा काही ना काही उपयोग आहे, आपल्याला फक्त माहित नाही. तसाच मी सांगते पुढे चालून कॅक्टसचाही तुम्हाला उपयोग कळणार आहे. बरेच जण असं म्हणतात काटे आहेत त्याला म्हणून घरात पाहिजे नाही, पण त्याचाही काही ना काही उपयोग असणार आहे, आपल्याला फक्त माहित नाही आहे. दादा अजून काय सांगाल? इथे आमच्या तुळस ह्या आहे. इथे जागेमध्ये जेवढाही झाडांचा पालापाचोळा जो तयार होतो, तो आम्ही त्याचं बाहेर न जाळता त्याचं कंपोस्ट खत तयार करतो. हे पहा, एक आम्ही कंपोस्ट खत तयार केलेलं आहे. हे फायनल कंपोस्ट खत तयार झालेलं आहे. पण मग इथे काय फक्त आणून टाकायचं असं आहे का? नाही, हे आता याच्यातलं जसं जसं झाडांना लागतं तसं तसं आम्ही याच्यातलं काढून झाडांना देतो. अच्छा. हा. कारण आजकाल असं होत आहे की सध्या पानगळ सुरू आहे, हो. तर लोक जमा करतायत आणि कचरा गाडीवाले ते एवढी नेत नाहीत, तर नाही. ते सरळ सर्रास जाळलं जातं. जाळलं जातं. तर पण तुम्ही म्हणता ते असं ना- compost न तुम्ही करू हो, शकता. जाळण्यापेक्षा त्याचं कंपोस्ट खत तयार केलं तर कधीही खूपच चांगलं. चांगलं. कधी झाडांसाठी बाहेरून माती आणण्यापेक्षा हे कंपोस्ट खत खूप छान. ब्लॅक गोल्ड ज्याला म्हणतो ना ते हा. आपण सध्या हम्म. म्हणजे इथे सोन्याच्या खाणीत उभे आहोत. हम्म. अजून काय सांगाल दादा? इथे मागे काय मला जास्वंदही दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे. जास्वंदांचे आमच्याकडे कमीत कमी 7 ते 8 कलर वेगवेगळे आहेत. अरे वा. नंतर आमच्याकडे सीताफळाचं झाड आहे. हे कॉटन सुद्धा आता हे हो. असंच लागलं, हो. कॉटन सुद्धा आहे. म्हणजे इथे कापसाचंही झाड आहे ह्यांच्याकडे. कापसाचाही वाण हा. कोणतं आहे हा. माहित नाही, पण लागलाय आपल्याला. लागला आहे. इव्हन झेंडू दिसतोय मला. झेंडू आहे. आता इथे पहा, आपल्याकडे ना तुम्हाला मगाशी सांगायचं राहिलं, खजूरचे झाड सुद्धा मी लावले. अच्छा, खजूर कोणतं खजूर आहे? हे जे आहेत ना, हे खजूरचे झाड आहेत. हे काटेरी आहे, खजूरचे झाड आपल्या हो, हे. खजूरचे झाड. हे खरं तर या मंडळी खजूर दाखवतो तुम्हाला. हे. हे आहे खजूरचं झाड. खजूर. तर आपल्याकडे जे खजूर सध्या येतात ते इथून येणार आहेत. काही दिवसांनी दादा आपल्याला सगळंच पाठवतील, पासून सगळं. ह्याला तसा ह्याला काय म्हणतात, मोगरा, बंगाली मोगरा, ओके. हा, हजारी मोगराही म्हणतात. आता वेगवेगळे नाव आहेत त्याला, पण हा मी एका बंगालमधूनच हे सुद्धा आणि हा सुद्धा प्लॅन्ट बोलावला होता, पण आता ह्याला याच्यावरती थोडा रोग पडलाय, त्याच्यामुळे ह्याची अच्छा. पानं जसे अजून डेव्हलप नाही झाले. आहे हे आपण आयुर्वेदामध्ये पहा, ब्राह्मी केसांसाठी, बऱ्याचशा औषधी गुणांसाठी ब्राह्मीचं झाड याचं काम पडतं. आपण ब्राह्मी आवळा तेल हे ते आपण नाव ऐकलंच आहे. म्हणजे इथे तुम्ही ठरवलं तर एक हेअर ऑइल पण होऊ शकतं. जास्वंद आहे, ब्राह्मी आहे.
2-3 मिक्स करून. हो. येस, कढीपत्ता पण आहे Aloe vera इथे. पण आहे. हा कोपऱ्यात आलो नाही, Yes. कोपऱ्यात तुम्हाला अलोवेरा Aloe vera पण आहे. आहे. कोपऱ्यात तर खूप आहे आमच्याकडे अलोवेरा. अच्छा. वेल आहे ही वाईन वेलला जांभळ्या रंगाचे छान सुंदर फुलं येतात.
जास्वंदाला एवढं मोठं फुल येते या जास्वंदाला. अच्छा. हो. की एक 7 मिळून एक फुल आहे. बापरे, हो. म्हणजे लोकांकडे डबल जास्वंद असतात, हो. तुमच्याकडे 7 सात फुलं त्याला आजूबाजूला. अच्छा. इतकं मोठं आहे याचं ते. खूप अच्छा. कळीच तेवढी मोठी होते मग नंतर एवढं मोठं फुल होते त्याचं. अच्छा. आणि हा वेल खूप वाढलेला आहे. मॉन्स्टर आहे, हा. मॉन्स्टर आहे. अच्छा. हा वेल खूप वाढलेला आहे. तो जिकडे तिकडे म्हणजे बाकीच्या झाडांना वाढू नाही देत तो वेल, इतका वाढलेला आहे. इथे मला आपट्याचंही एक झाड दिसत आहे. हा. नाही, हे कंचनचं आहे. हे हे- आता त्याचं रोप आलेलं आहे. कंचन आहे हे बघा, हे बघा. कंचनचं झाड आहे. अच्छा. ते उंच आहे कंचनचं ते. झाड आहे. ओके, हे ओके. कंचनचंच हा. आहे. हो हो. हा, त्याचा रोप आलेला आहे. हा ऑक्सिजन प्लांट आहे. हा तसा इंडोर साठी लोक युज करतात, पण हा पण आउटडोअरला लावला आणि हा त्याची वाढही खूप चांगली झाली आहे. मला असं वाटतं तुम्ही काळजी इतकी छान घेताय या सगळ्या झाडांची की ते आपोआपच एवढे छान वाढलेत. म्हणजे हा. वाटत नाहीये की आपण मंडळी अकोल्यासारख्या ठिकाणी उभे राहून हे गार्डन गप्पाचं शूट घेतोय. इतके छान इथले झाड वाढलेले आहेत ना, आणि सगळे झाड हेल्दी आहेत मेन. सगळे. तर असं तुम्हाला इथं आल्यावर वाटेल की एखाद्या जंगलात आलायत का, कारण हो. एवढी व्हरायटी आहे झाडांची. हो. तुम्ही नक्कीच कुणाला बघायचं असेल तर दादा तुम्हाला फोन केला तर तुम्ही येऊ द्याल ना? येऊ दे. ही खूप प्रकारची झाडं आहेत. तर याच्यातून तुम्हाला कोणतं झाड लावायला एकदम सोपं आणि कोणाला खूप बघावं लागलं, त्रास झाला असं? नाही, झाडं लावायला तुम्हाला लहान बाळासारखं वागवावं लागतं त्याला. प्रत्येक झाड हे तेवढंच ट्रीटमेंट करून लावावं लागतं, असं काही हार्ड नसतं. पण व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर ते झाड जगतच. ते असं काही हार्ड नाही जात, कोणतंच त्रास नाही किंवा कोणतंही, सर्व सारखे झाड आहे. अच्छा. तर ह्या मंडळी वेल्वेट फ्लावर ज्याला म्हणतो ते पण ह्यांच्याकडे आहे. तर अतिशय विविधतेने नटलेली ह्यांची परसबाग आहे. म्हणजे याच्यात भाज्या आहेत, हे बघा इथे तुम्हाला दिसतायत नवीन नवीन आलेले. हो, हो, हो. तर तुरई पासून सगळ्याचे वेल पण आहेत, इथे फुलझाडं पण आहेत, फळझाडं पण आहेत, शेंगा आहेत ना? शेंगा पण आलेल्या आहेत. हो, या बरबटीच्या शेंगा पण आहेत. दीप्ती की आई आहे इधर, और आई आहे. हे बघा. तर आपल्याला इथून भरपूर प्रकारे सगळंच नॅचरल दादा तुम्ही खात असाल ना, है ना? हो, हो, इथून हो. भरपूरच सगळं बरं, मिळत घेतो. असेल. आमचे व्ह्युअर्स, दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल अबाउट झाडांविषयी? आपल्या घरामध्ये तुम्ही शक्यतो जिथे जागा असेल तर झाडं नक्कीच लावा. आणि शक्यतो नैसर्गिक खतांचा वापर करा. जसं शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, या अशा खतांचा तुम्ही जे केमिकल्स आहेत त्याचा वापर कमी करावा. हाच ताई, तुम्ही काय देणार? काही नाही, झाडे जगवा आणि झाडांना झाडे व्यवस्थित वाढवा, झाडे हा. जगवा. झाडे जगवा आणि झाडे वाढवा. काकू, तुम्ही काय आपल्या सांगणार? जेवढी आपल्या दारात जागा असेल तेवढ्या याच्यात तुम्ही झाडं लावा, त्यांची काळजी घ्या. अच्छा. कारण निसर्ग समोर असला की घर शांत राहते आणि चांगलं वागणूकही चांगली राहते. आणि ऑक्सिजन येतो घरात. आणि सर्व शांती असते. हो. Peace. पीस येतं. ही गोष्ट खरी आहे की तुम्हाला झाडांचं कुठे ना कुठे दुवा किंवा आशीर्वाद लागतात. अच्छा. हं. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं ग्लोचं कारण हे आहे का, झाड? हो, 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 हो. खरंच आहे. पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना तुम्हाला. हा. आणि तुमचे ते सर्वात मोठी गोष्ट की तुम्ही स्वतः झाडांची हो, काळजी हो, घेतात. स्वतः. माळी वगैरे माळी नाही, माळी वगैरे माळी काही नाही. नाही माळी. आहे. माळी नाही, हेच आहे माझं. हे खूप मोठी माळी नाही आहे, ते मालिका आहे. मालिका आहे. मालिकच माळी आहे. हा, मालिकच माळी आहे. हे झालं. चालक मालक तसं का? आम्ही तुम्ही तिघांचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही ही महत्वपूर्ण माहिती दिली आम्हाला झाडांविषयी आणि तुमचं ग्लोचं राज पण सांगितलं, म्हणून थँक्यू. तुम्हालाही थँक्यू. तुम्हाला पण तुम्ही thank you. आम्हाला तुम्ही chance वेळात दिला. वेळ काढून आला. तुम्ही चान्स दिला आमच्या बगीचा पाहायला. हो. नाही आम्हाला तर काय? आनंद वाटला तुमचा. हा, खरंच, आनंद आम्ही खूप वाटला. खुश झालो.